दुसरी जी आहे ते मेटलिक रेडियस समजून घेऊ. तर एखाद्या जे रेडियस आहे, आपण रेडियस कोणत्या फॉर्म मध्ये मोजत असतो आयटमच्या? एक कोव्हलंट रेडियस, मेटलिक रेडियस, आयोनिक रेडियस आणि वॅन्डरवॉल रेडियस, अशा 4 टाईपच्या आपण ॲटमच्या रेडियस मोजत असतो. डिपेंडिंग अपॉन द बॉन्डिंग इन देम, त्यांच्यामध्ये कोणत्या टाईपची बॉन्डिंग आहे त्याच्या बेसिसवर आपण त्यांची ॲटॉमिक रेडियस मोजत असतो. तर आपण सेकंड टाईपमध्ये मेटलिक रेडियस समजून घेऊ आज. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर एखाद्या ॲटमची मेटलिक रेडियस म्हणजे काय? तर आता हे कोणामध्ये असणार आहे? मेटलिक सॉलिडमध्ये. मेटलिक रेडियस आपण कोणत्या याच्यातनी स्टडी करणार आहोत? मेटलिक सॉलिडमध्ये स्टडी करणार आहोत. तर आता मेटलिक सॉलिड जर घेतला आपण, तर फॉर एक्झाम्पल जसं आता मी एक मेटलिक सॉलिड जर घेतो, त्याची डेफिनेशन तर करूच आपण. तर मेटलिक सॉलिड जर घेतलाय, एक बेरिलियमचा मेटलिक सॉलिड घेतला, हा एक बेरिलियमचा आयटम आहे. असाच एक दुसरा बेरिलियमचा, कारण जे सॉलिड असतात त्याच्यामध्ये हे मेटल आयटम फिक्स पोझिशन्सला असतात. बघा, मेटलिक सॉलिडमध्ये मेटलिक आयटम काय राहणार आहे? असे फिक्स पोझिशन्सला असतील, है ना. त्याला आपण मेटल कर्नल सुद्धा म्हणतो. मेटलच्या मध्ये जे मेटल आयटम्स असतात, पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स, दे आर कॉल्ड ॲज मेटल कर्नल्स. आणि ह्या मेटल कर्नलच्या भोवताली, ह्या पॉझिटिव्हली चार्ज मेटल कर्नलच्या भोवताली म्हणजे बेरिलियम आयटम्स आहेत. बरोबर आहे, हे सर्व बेरिलियमचे आयटम्स. सपोज बेरिलियम डायपॉझिटिव्ह मेटल आयटम आहे, कोणताही घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही, सोडियम बी घेऊ शकता. कोणताही मेटल जर घेतला तर त्याचे ॲटम असे फिक्स असतील, आहे की नाही, फिक्स पोझिशन्सवर असतील. आता जर हे 2 ॲटम आहे, तर या 2 ॲटमचं जे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, हे जे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे हे फिक्स असते. जसं बेरिलियम ॲटम मध्ये 2 ॲटम मधलं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे 2, 2, 4, आहे की नाही. म्हणजे हे जे डिस्टन्स ऑफ 1 बेरिलियम ॲटम्स अँड अनदर बेरिलियम ॲटम्स हे फिक्स आहे. आणि कोणत्याही 2 बेरिलियम ॲटमचं फिक्स राहणार आहे असं. तर त्याचं जर आपण हाफ घेतलं, तर या बेरिलियम ॲटमची रेडियस होईल हाफ. जर घेतलं यांचं, आहे की नाही, हाफ द न्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन 2 बेरिलियम ॲटम इन मेटलिक सॉलिड आर कॉल्ड ॲज रेडियस ऑफ बेरिलियम. त्या बेरिलियमची रेडियस राहणार आहे. त्याच्यामुळे याची डेफिनेशन सिंपल आहे. बघा, लक्षात ठेवायचं, कारण हे बॉन्ड तर फिक्स आहे, हे डिस्टन्स तर फिक्स आहे. हे 2 बेरिलियम ॲटमचं डिस्टन्स जे त्यांचं सॉलिड आहे त्या सॉलिडमध्ये फिक्स आहे. आणि त्यांचं जे हाफ द इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स घेतलं तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? मेटलिक रेडियस. म्हणून इट इज हाफ वन हाफ इट इज वन हाफ द इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स. हे काय राहणार आहे? इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन 2 मेटल ॲटम इन मेटलिक सॉलिड असं म्हटलं तरी चालते. 2 ॲटम इन मेटलिक सॉलिड इज कॉल्ड, आपण त्याला काय म्हणू? मेटलिक रेडियस म्हणू. काय म्हणणार आहोत? मेटलिक रेडियस. अशा प्रकारे. तर इंटरेस्टिंग आहे. मेटलिक रेडियस कोणाची डेफिनेशन जर करतो म्हटलं तर आपण काय करणार आहोत? हाफ द इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स. वी नो दॅट द डिस्टन्स मीन्स बॉन्ड लेंथ. सरळ सरळ यांची बॉन्ड लेंथच आहे. बॉन्ड लेंथलाच आपण काय म्हणणार आहोत? इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स. दॅट इज नथिंग बट द इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स. हेच इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स असते ऍक्च्युअली. इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स जे असणार आहे डिवायडेड बाय, म्हणजे रेडियस ऑफ बेरिलियम ॲटम जर आपल्याला काढायचं असेल तर इट इज नथिंग बट द बॉन्ड लेंथ किंवा इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन द 2 बेरिलियम ॲटम्स डिवायडेड बाय 2. याचा हाफ करावा लागणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे यांची जी रेडियस दिलेली आहे म्हणजे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे तो किती आहे? 2 to 4 आहे. ते फिक्स असते, ते काही बदलणार नाही. डिवायडेड बाय 2 मीन्स 112 पिकोमीटर इज द रेडियस ऑफ बेरिलियम ॲटम्स इन बेरिलियम सॉलिड. अशा प्रकारे आपण मेटलिक सॉलिडमध्ये जे मेटल ॲटमच्या रेडियस असतात ते कॅल्क्युलेट करत असतो. तसंच आता आयोनिक सॉलिडमध्ये बघा, थर्ड टाईपची रेडियस म्हणजे आपण आयोनिक सॉलिडमध्ये आयोनिक रेडियस स्टडी करणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं, ती कोणती राहणार आहे? आयोनिक रेडियस. आता आयोनिक रेडियस कशी कॅल्क्युलेट करणार आहोत? तर डिफरंट कॅटायन्स आणि एनायन्स आयोनिक सॉलिडमध्ये जसं NaCl आहे की नाही, KCl आहे, या सॉलिडमध्ये Na पॉझिटिव्ह असणार आहे, Cl निगेटिव्ह, K पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह. आता कॅटायन हे छोटे असतात आणि एनायन हे मोठे असतात. सपोज हे एक सोडियम आहे,
आणि हा एक क्लोरीन आहे, सोडियम आहे, पुन्हा एक क्लोरीन आहे, अशा प्रकारे हे सोडियम आहे, हे क्लोरीन आहे, अशा प्रकारे सॉलिड 3 डायमेन्शनली तयार होते. आता आपण 2 डायमेन्शनली काढू शकतो इथे. तर हे सोडियम असेल, तर हे क्लोरीन असेल, अशा प्रकारे हे सोडियम आहे, तर हे क्लोरीन असेल मोठा, अशा प्रकारे फिक्स असते. हे छोटावाला सोडियम असेल तर मोठावाला क्लोरीन असेल, छोटावाला सोडियम असेल तर मोठावाला क्लोरीन ॲटम असेल, सोडियम क्लोरीन या प्रकारे. म्हणजे हा सोडियम पॉझिटिव्ह आयन्स असेल तर हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, असे हे सॉलिडमध्ये अरेंज झालेले असते. आयोनिक सॉलिडमध्ये फिक्स असते की निगेटिव्ह पॉझिटिव्ह आयन्स एका फिक्स पोझिशन्सला काय झालेले असते, आयोनिक सॉलिडमध्ये असे अरेंज झालेले असते. आता जर तुम्हाला दोन निगेटिव्ह आयनचं म्हणजे क्लोरीन क्लोरीन आयनचं जर काय करायचं असेल, हे काढायचं असेल, तर तुम्ही काय करसाल, हे दोन क्लोरीन ॲटम्सचं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स काउंट करसाल. कुठूनही काउंट केलं तरी चालते, हेही काउंट केलं तरी चालते, इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन द 2 क्लोरीन ॲटम्स. आणि त्यांचा हाफ जर घेतलं तर दॅट इज कॉल्ड ॲज आयोनिक रेडियस ऑफ क्लोरीन ॲटम इन आयोनिक सॉलिड. सोडियम ॲटमचं जर घ्यायचं असेल तर हे दोन सोडियम ॲटमचं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स काउंट केलं आणि त्यांची हाफ जर घेतली तुम्ही, तर हे सुद्धा काय झालं, द आयोनिक रेडियस ऑफ द सोडियम आयन, सोडियम आयनची आयोनिक रेडियस झाली. आणि म्हणून ही सुद्धा तशीच काढल्या जात असते. इट इज द 1/2, डेफिनेशन सेम आहे सर्वांची, 1/2 ऑफ द internuclear distance between the two same ions, है कि नहीं, two same ions in ionic solid is called काय म्हणसाल, आयोनिक रेडियस. त्याला आपण काय म्हणू, आयोनिक रेडियस म्हणू. बघा लक्षात ठेवायचं, इंटरेस्टिंग आहे. आयोनिक रेडियस जरी काढायची असेल तरी आपण काय करणार आहोत, आयोनिक सॉलिड घेणार आहोत आणि त्या आयोनिक सॉलिडमध्ये जे दोन कॅटायन्स असतील त्यांच्या इंटरन्यूक्लियस मधला हाफ जर घेतलं तर ते झालं, काय झालं तुमचं. म्हणून आयोनिक रेडियस जे राहणार आहे, आर आयोनिक जर आपल्याला काढायची असेल, रेडियस जर काढायची असेल, तर आयोनिक सॉलिडची जर रेडियस काढायची असेल तर नॅचरली काय होणार आहे, बॉन्ड लेंथ किंवा इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स जे काही त्यांची बॉन्ड लेंथ असेल दोन ॲटम मधली, आहे की नाही, किंवा इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स असेल डिवायडेड बाय 2, असंच काढणार. आता शेवटची आहे ती आहे व्हॅन्डरवॉल रेडियस. कोणती आहे, फोर्थ वाली आपण कोणती पाहणार आहोत, व्हॅन्डरवॉल. बघा लक्षात ठेवायचं, हे इंटरेस्टिंग रेडियस आहे व्हॅन्डरवॉल रेडियस. आता व्हॅन्डरवॉल रेडियस जर आपण कॅल्क्युलेट करतो म्हटलं एखाद्या सबस्टन्स म्हणजे सबस्टन्सची, तर सर्वात पहिल्यांदा व्हॅन्डरवॉल रेडियस हे कोणासाठी आपण जनरली यूज केले झालेली आहे माहिती आहे का, कारण इनर्ट गॅसेस जे असतात, इनर्ट गॅसेस हे बॉन्डिंग करत नाही, तर इनर्ट गॅसेस साठी आपण व्हॅन्डरवॉल रेडियस हा कन्सेप्ट वापरणार आहोत. किंवा मॉलिक्यूल असेल, न्यूट्रल मॉलिक्युल्स असतील, बघा लक्षात ठेवायचं आहे, दोन न्यूट्रल मॉलिक्यूल, जसं मी आता एक उदाहरण सांगतो, यांची ही डेफिनेशन सेमच राहणार आहे. इट इज द हाफ द इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन द टू ॲटम्स इन टू डिफरंट मॉलिक्यूल, बस असंच राहणार आहे. आता मी काय करणार आहोत, सपोज हा एक मॉलिक्यूल आहे ए आणि बी, आहे की नाही, आणि हा एक मॉलिक्युल्स आहे की नाही, असे मॉलिक्युल्स असतील ए आणि बी चे. ठीक आहे, हे सुद्धा राहणार आहे. ठीक आहे, तर असे मॉलिक्युल्स असतील. आता या मॉलिक्युल्स मधली हे जे असेल ते हे झाली त्यांची जी काही बॉन्डिंग असेल ते वाली इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स. पण आता हे दोन जे मॉलिक्यूल आपण घेतले डिफरंट मॉलिक्यूल, तर यांच्यामध्ये सुद्धा एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, आहे की नाही. तर या फोर्स ऑफ अट्रॅक्शन्सलाच आपण काय म्हणत असतो, व्हॅन्डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणत असतो. इट इज द विकेस्ट फोर्स. हे काय आहे, विकेस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, सर्वात विकेस्ट फोर्स. दोन मोठे मॉलिक्यूल जवळ येतात तर त्यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतील. आता जर मला यांची जर रेडियस काढायची असेल, व्हॅन्डरवॉल रेडियस, तर हा एक बी आयटम त्याचं न्यूक्लियस, हा एक बी आयटम याचं न्यूक्लियस, यांच्यामधलं जे अंतर असेल तर ते झालं त्यांचं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स, आणि यांच्या दोघांमधला जो हाफ असेल तर तो झाली व्हॅन्डरवॉल रेडियस. दिस इज द रेडियस आहे ना, तर व्हॅन्डरवॉल रेडियस झाली, हे व्हॅन्डरवॉल रेडियस आपण म्हणू याला, आहे की नाही. तर हे व्हॅन्डरवॉल रेडियस हे काय राहणार आहे, इट इज द हाफ ऑफ इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स, इंटरन्यूक्लिअर
distance between two atoms in different मधले आहे की नाही. तर याला सुद्धा काय म्हणू आपण, विच इज जॉईंड बाय द वॅन्डरवॉल बॉन्ड, जे वॅन्डरवॉल बॉन्ड न जॉईंट आहे ना, त्यांच्यामधलं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे ते. आणि म्हणून याची डेफिनेशनही सेम आहे. बघा, याचे डेफिनेशन पार्ट कोणाच्याच करायचे नाही. आणि म्हणून इट इज द वन हाफ ऑफ द इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स. Internuclear distance between two bonded atoms in different molecule which are joined by weak van der Waal force of attraction. जे वीक वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ना काय असतील, जॉईंट असतील. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जसं वॅन्डरवॉल रेडियस इज ऑलवेज ग्रेटर दॅन कोव्हॅलंट रेडियस. जसं हे क्लोरीन ॲटम आहे, बघा लक्षात ठेवायचं, हे क्लोरीन मॉलिक्यूल आहे, हे Cl आणि हे Cl. आणि असाच एक दुसराही काय क्लोरीनचा मॉलिक्यूल आहे. आता या क्लोरीन मॉलिक्यूल मध्ये एक कोव्हॅलंट बॉन्ड असते, हे वाला कोणता आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. आणि मग ही जी रेडियस आहे ही कोणती राहणार आहे, कोव्हॅलंट रेडियस राहणार आहे. पण आता हे जर मॉलिक्यूल एकमेकांच्या जवळ आले तर यांच्यामध्ये एक दुसरं फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होणार आहे, ते आहे वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे हे न्यूक्लियस आणि हे न्यूक्लियस या दोघांमधलं जे अंतर आहे त्याला काय म्हणू आपण आता, वॅन्डरवॉल फोर्स. आणि या वॅन्डरवॉल फोर्सचं जे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज द वॅन्डरवॉल रेडियस. हे काय राहणार आहे, वॅन्डरवॉल रेडियस. आता हे वॅन्डरवॉल रेडियस जे असते तर हे मोठीच असते नेहमी, लक्षात ठेवायचं आहे. वॅन्डरवॉल रेडियस ऑफ, लक्षात ठेवा, रेडियस ऑफ क्लोरीन कोणती पण वॅन्डरवॉल जर रेडियस असेल त्यांची, तर वॅन्डरवॉल रेडियस इज ऑलवेज ग्रेटर दॅन कोव्हॅलंट रेडियस ऑफ क्लोरीन. या क्लोरीन मधली जी वॅन्डरवॉल रेडियस असते हे त्यांच्या कोव्हॅलंट रेडियस पेक्षा ऑलवेज ग्रेटर असते. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं आहे की वॅन्डरवॉल रेडियस इज ऑलवेज ग्रेटर दॅन द एनी अदर रेडियस. कारण वॅन्डरवॉल फोर्स म्हणजे एक विकर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. आणि मॉलिक्यूल एका क्लोजेस्ट पोझिशन पर्यंत जेव्हा येतील तर तिथपासून तर दुसऱ्या दोन सेम ऍटम मधलं जे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे त्यांच्यामधले हाफ म्हणजेच त्यांची वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर हे तर झालं डिफरंट टाईपची रेडियस. प्रत्येक ऍटम मध्ये आपण अलग अलग प्रकारे डिफरंट टाईपच्या रेडियस काय केल्या, कॅल्क्युलेट केल्या. आता रेडियस जर माहिती आहे आपल्याला तर याच्यावर फॅक्टर अफेक्टिंग समजले पाहिजे. फॅक्टर अफेक्टिंग ऑन ऍटमिक रेडिया. जर आपण ऍटमिक रेडियस काढून राहिलो तर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करत असतात हेही समजलं पाहिजे. तर याआधी आपण फॅक्टर अफेक्टिंग समजून घेऊ आणि नंतर मग कॅटायन, एनायन आणि आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिसची रेडियस समजून घेऊ. बघा, आता फॅक्टर अफेक्टिंग कोणते कोणते आहेत माहिती आहे का. सर्वात पहिल्यांदा आपण जर ग्रुपमध्ये गेलो तर कोणतं फॅक्टर अफेक्ट होणार आहे, ऍटमची साईज कमी होणार आहे का जास्त आहे पिरियोडिक टेबल मध्ये, हे कशावर ठरवणार आहोत आपण. तर पहिला आहे तुमचा जो आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल वाढल्या तर काय होणार आहे, ऍटमची साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणून ही डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ऍटमिक साईज किंवा ऍटमिक रेडियस सोबत. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगतो, जसं आपण फर्स्ट ए ग्रुप मध्ये आलो तर फर्स्ट ए ग्रुप मध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीसियम आणि फ्रान्सियम आहे की नाही. तर जर तुम्ही यांचा जर विचार केला तर हा झाला हायड्रोजन 1, 3, 11, पुन्हा याच्यातनी कितीचा डिफरन्स आहे 8 चा म्हणजे 19, 19, पुन्हा याच्यातनी कितीचा डिफरन्स आहे 18 चा, पुन्हा याच्यात कितीचा डिफरन्स आहे 18 चा, 8 आणि 10 55 आणि याच्यानंतर हे 87, अशा प्रकारे 32 चा. आता सर्वांना माहिती आहे की इथे न्यूक्लियस आहे आणि एकच इलेक्ट्रॉन्स आहे, एकच शेल आहे इलेक्ट्रॉनिक शेल. इथे 3 न्यूक्लियस वर चार्ज आहे पण 2 इलेक्ट्रॉनिक शेल आहे 2 आणि 1 आहे की नाही. इथे आपण जर घेतलं तर इथे काय राहणार आहे 11 न्यूक्लियस चार्ज आहे 1, 2, 3, एक इलेक्ट्रॉनिक शेल वाढते
आहे की नाही. जसजसं ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येऊ आपण तर 2 8 1, पुन्हा इथे जर आलो आपण तर काय होणार आहे 19, पुन्हा 4th नंबरची इलेक्ट्रॉनिक शेल येईल आहे की नाही, म्हणजे 2 8 8 1 अशा प्रकारे. आणि त्यानंतर इथे जर आलो आपण ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम +30, न्यूक्लिअर चार्ज वाढून राहिला पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल काय होतात वाढतात. आता हे 5th पिरियड मध्ये आहे म्हणजे याची 5th राहील शेवटची, बरोबर आहे. त्यानंतर इथे जर गेलो आपण तर हे 55 आहे न्यूक्लियसवरचा चार्ज, 1 2 3 4 5 आणि 6, शेवटच्या याच्यात 1 इलेक्ट्रॉन तर राहणारच आहे की नाही. अशा प्रकारे म्हणजे जसं जसं तुम्ही टॉप टू बॉटम येसाल आहे की नाही तर तसतसं काय होणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल काय होत असतात, गोज ऑन इन्क्रीजेस. आता जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल जर वाढल्या तर न्यूक्लियस पासूनचा आउटर मोस्ट ऑर्बिटल मधलं अंतर काय होत जाईल, वाढत जाईल. म्हणून मी जे कोणत्याही ग्रुपमध्ये जर आलो, लक्ष ठेवा, तर ग्रुपमध्ये कोणतं फॅक्टर मोर इफेक्टिव्ह असते माहिती आहे का, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल आहे ना. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल वाढल्यामुळे काय झालं, टॉप टू बॉटम जर आपण कोणत्याही ग्रुपमध्ये आलो, टॉप टू बॉटम जर आपण कोणत्याही ग्रुपमध्ये आलो तर काय होणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल वाढणार आहे. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल जर वाढले तर ऍटॉमिक साईज सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस, लक्ष ठेवायचं आहे. कोणत्याही ग्रुपमध्ये या, म्हणजे सेकंड ग्रुप फर्स्ट मध्ये या, सेकंड या, थर्ड या, कोणत्याही ग्रुपमध्ये असंच होणार आहे. कारण जो ग्रुप पिरियड नंबर आहे ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेलचा नंबर आहे. या पिरियड मध्ये सर्वच एलिमेंट्स मध्ये 3 इलेक्ट्रॉनिक शेल असेल, 4th पिरियड मध्ये 4 इलेक्ट्रॉनिक शेल असेल, 5th पिरियड मध्ये 5 इलेक्ट्रॉनिक शेल असेल, 6th पिरियड मध्ये 6 इलेक्ट्रॉनिक शेल असेल आणि 7th पिरियड मध्ये शेवटची 7th इलेक्ट्रॉनिक शेल असेल. त्याच्यामुळे ऍज यू मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम द न्यू distance from the nucleus and outermost orbital electron goes on increases and hence atomic size goes on increases. म्हणून जर आता तुम्ही ग्रुप मध्ये विचारात घेतलं, लक्षात ठेवायचं आहे, ग्रुप मध्ये जर याचा ट्रेंड पाहिला तर ग्रुप मध्ये काय होणार आहे, फ्रॉम टॉप टू बॉटम, लक्ष ठेवा काय म्हटलं आपण, फ्रॉम टॉप टू बॉटम, टॉप पासून जर बॉटम मध्ये आलो तर ऍटॉमिक साईज काय म्हणसाल, ऍटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजेस, ऍटॉमिक साईज goes on increases, लक्ष ठेवायचं आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. कोणत्याही ग्रुपमध्ये या, टॉप टू बॉटम जर आलो आपण तर नॅचरली काय होणार आहे, ऍटॉमिक साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल मी काय बोलून राहिलो होते, ठीक आहे. आता हे झालं ग्रुप विषयी. मग आता तुम्ही जर फर्स्ट एक ग्रुपमध्ये जरी गेले तर तुम्हाला लक्षात येईल की सर्वात छोटावाला आयटम कोणता राहणार आहे, आपला हायड्रोजन, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालचा आयटम काय राहणार आहे, मोठा आयटम असेल, त्याच्याही खालचा आयटम त्याच्याही पेक्षा मोठा असेल. खूप महत्वाचं आहे, ऍटॉमिक साईज व्यवस्थित समजली पाहिजे तरच दुसऱ्या प्रॉपर्टी समजून जाईल तुम्हाला. म्हणून ऍज यू मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम, जसं जसं आपण टॉप टू बॉटम येत जाऊ, लक्षात ठेवायचं आहे, तर काय होणार आहे, ऍटमची साईज काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. आणि द फॅक्टर इज दॅट इज फर्स्ट फॅक्टर, दॅट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल गोज ऑन इन्क्रीजेस. रिझन काय दिलं तुम्ही, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल गोज ऑन इन्क्रीजेस, ऍटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजेस. आता हे वाला फॅक्टर, आता याच्यावरचा न्यूक्लिअर चार्जही वाढते पण तो ऍज कम्पेअर टू जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल वाढते त्याच्या कंपॅरिझन मध्ये ते लेस असते. त्याच्यामुळे आपण इथे एकच फॅक्टर लक्षात ठेवत असतो, ते म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल. हे पहिलं फॅक्टर झालं ऍटॉमिक साईज समजावून सांगण्यासाठी. दुसरं फॅक्टर कोणतं असते ऍटॉमिक साईज साठी ते सांगतो आता, बघा लक्षात ठेवायचं आहे. ते आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. काय, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, ज्याला आपण झेड इफेक्टिव्ह म्हणत असतो. काय असते, झेड इफेक्टिव्ह. झेड इफेक्टिव्ह काढण्याचा फॉर्म्युला आहे झेड मायनस सिग्मा, हा वाला फॉर्म्युला आहे. सिग्मा म्हणजे शिल्डिंग कॉन्स्टंट म्हणतो आपण याला, शिल्डिंग कॉन्स्टंट फॉर व्हेरियस ऑर्बिटल, एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, एफ ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग कॉन्स्टंट असते. आणि झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक नंबर किंवा न्यूक्लियस वरचा चार्ज म्हणू शकता. ऍटॉमिक नंबर म्हणजेच काय असते, ऍटॉमिक नंबर म्हणजेच त्यांच्यापाशी असणाऱ्या न्यूक्लियस वरचा चार्ज, न्यूक्लिअर चार्जही म्हणू शकता, न्यूक्लिअर चार्ज. क्लिअर आहे मी काय सांगितलंय ते. आता बघा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हे जे फॅक्टर आहे हे आपण पिरियड साठी गव्हर्न करतो. पिरियड्स मध्ये ऍटमची साईज कशी आहे ते ओळखण्यासाठी आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हे फॅक्टर पाहत असतो. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ.
जसं आपण सांगतो की आपण पिरियड मध्ये काय करत असतो, लेफ्ट टू राईट जात असतो, लेफ्ट टू राईट आहे की नाही. आणि लेफ्ट टू राईट त्यांच्या साईज मध्ये काय फरक पडते. तर आता मी तुम्हाला सांगतो की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढला, काय म्हटलं मी, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढला, तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर ऍटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजेस. ऍटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होते. ऍटॉमिक साईज डिक्रीज होत असते. ऍटॉमिक साईज डिक्रीज होत असते. न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर ऍटॉमिक साईज डिक्रीज होत असते. आता हे जे फॅक्टर आहे ते हे पिरियड मध्ये पाहू आता आपण, बरोबर आहे. तर पिरियड्स मध्ये जर आपण मूव्ह झालो, तर मी आता एक सेकंड पिरियड घेतो. कोणता पिरियड, सेकंड पिरियड. आता तुम्ही सेकंड पिरियड मध्ये घ्या n इज इक्वल टू 2. सेकंड पिरियड मध्ये कोणते कोणते एलिमेंट आहे पहा. सर्वात पहिल्यांदा लिथियम आहे, त्याच्यानंतर बेरिलियम आहे, त्याच्यानंतर बोरॉन आहे, त्याच्यानंतर आहे कार्बन आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हॅलोजन्स. फक्त 17 ग्रुप पर्यंतच लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्याचं कारण आहे की 18 ग्रुप मध्ये थोडीशी साईज वाढते, ते नंतर सांगतो मी ते कोणतं फॅक्टर आहे ते. आता याचा ऍटॉमिक नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे होय तुमचा झेड. झेड म्हणजे न्यूक्लियस वरचा चार्ज. आता सेकंड पिरियड असल्यामुळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल तर कॉन्स्टंट आहे यांच्यात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल जे सेकंड पिरियड मध्ये एलिमेंट आहे त्यांची नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल फिक्स आहे. जसं या न्यूक्लियस वरचा चार्ज पहा किती आहे, लिथियमवर +3 आहे, 1 आणि 2 इलेक्ट्रॉनिक शेल आहे, 2 आणि 1. याच्यावरचा न्यूक्लिअर चार्ज किती आहे, +4 आहे, इलेक्ट्रॉनिक शेल 2च आहे, 1 आणि 2, 2 आणि 2. इथेही न्यूक्लियस वरचा चार्ज किती आहे, +5. बघा न्यूक्लियस वरचा चार्ज वाढत जाते, म्हणजे ऍटॉमिक नंबर वाढत जाते, 2 आणि 3. इथेही न्यूक्लियस वरचा चार्ज वाढत गेला, +6, 2 आणि 4 आहे की नाही. त्यानंतर इथेही न्यूक्लियस वरचा चार्ज वाढत गेला आणि 2 आणि 5. इथेही न्यूक्लियस वरचा चार्ज वाढत गेला, 2 आणि 6. इथेही न्यूक्लियस वरचा चार्ज सर्वात जास्त राहील फ्लोरीन मध्ये, 2 आणि 7 आहे की नाही. आता डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिटलचं काय, जास्त आहे का कमी आहे, सेम आहे. अरे इलेक्ट्रॉनिक शेल वाढला नाही तर डिस्टन्स तर सारखंच दिसेल तुम्हाला आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक शेल मधलं, आहे ना. मग साईज तर कॉन्स्टंट असायला पाहिजे, पण असं होत नाही. हे जे न्यूक्लियस वरचा चार्ज असते, न्यूक्लियस वरचा चार्ज आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे ओढण्याची टेंडन्सी ठेवत असतो. दे हॅव टेंडन्सी टू अट्रॅक्ट द आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स टुवर्ड इटसेल्फ. आपल्याकडं आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स ओढण्याची टेंडन्सी तो ठेवत असतो, बरोबर आहे. म्हणजे इथे +3 चार्ज आहे आणि तो या आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे ओढल. इथे +4 आहे, इथे +5 आहे, इथे +6 आहे, इथे +7 आहे, इथे +8 आहे आणि इथे +9 आहे. आणि त्याच्यामुळं नॅचरली तुम्ही जर लेफ्ट टू राईट गेले, लेफ्ट टू राईट गेले तर तुम्हाला काय पाहायला भेटते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल बिकम कॉन्स्टंट. नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल काय दिसतात, कॉन्स्टंट. ते कॉन्स्टंटच आहे, पण काय वाढलेलं दिसते, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. काय वाढते, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज तुम्ही म्हणसाल इलेक्ट्रॉन तर वाढते सर, पण तो जो चार्ज आहे न्यूक्लियस वरचा पॉवर तो वाढते अगेन्स्ट द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. त्याला आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होते, इन्क्रीज होत असते. आणि इन्क्रीजेस जर झाला तर नॅचरली, इन्क्रीजेस जर झाला तर नॅचरली ऍटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजेस. ऍटॉमिक साईज काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, बिकॉज इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. दॅट्स वाय दॅट ॲटम हॅव लार्जर साईज, दॅट इज स्मॉलर साईज, दॅट इज स्मॉलर साईज. हे त्याच्याही पेक्षा स्मॉल होईल, हे त्याच्याही पेक्षा स्मॉल होईल, हे त्याच्याही पेक्षा स्मॉल होईल. आणि सर्वात छोटा आयटम हा फ्लोरीन असेल. बघा तुम्ही कोणत्याही ग्रुपमध्ये जर गेले, सॉरी पिरियड मध्ये गेले, लक्षात ठेवा आता पिरियड्स मध्ये जर तुम्हाला ऍटमच्या साईज विषयी कोणी विचारलं तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की कोणता ऍटम साईजनं छोटा असेल आणि कोणता ऍटम सर्वात मोठा असेल. आणि त्याचं कारण सुद्धा सांगू शकता. ऍज यू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, आहे की नाही, the effective nuclear charge goes on increases. Effective nuclear charge increase will mean effect against outermost orbital electrons goes on increases, and therefore the size goes on decreases. That's why
इन सेकंड पिरियड मध्ये द स्मॉलेस्ट साईज आयटम कोणता असेल बघा, लक्षात ठेवायचं आहे. स्मॉलेस्ट साईज आयटम कोणता राहणार आहे? फ्लोरीन. बरेच जण उत्तर निऑन देतील, त्याच्यानंतर निऑन असते आहे की नाही 10, पण त्याच्यावर जरी न्यूक्लिअर चार्ज वाढला पण त्याची ॲटॉमिक साईज थोडीशी वाढते, याच्यापेक्षा थोडीशी जास्त असते. आता असं काऊन होते तेही सांगतो मी. इथपर्यंत समजलं, लक्षात आलं मी काय सांगितलंय? स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज जर विचारलं तर हे कुठपर्यंत डिक्रीज होत असते? फ्रॉम फर्स्ट ए ग्रुप टू, म्हणजेच फर्स्ट ग्रुप टू 17 ग्रुप पर्यंत हे रेग्युलर भेटल तुम्हाला. बट ऍट 18 ग्रुप म्हणजे इनर्ट गॅसेस द ॲटॉमिक साईज इज स्लाइटली इन्क्रीज फ्रॉम द फ्लोरीन पेक्षा थोडीशी वाढलेली दिसल. तर त्याचंही कारण आपण पाहणार आहोत. इथपर्यंत समजलं, 2 फॅक्टर समजले. म्हणून तुम्ही एक स्टेटमेंट लिहिसाल इन पिरियड्स मध्ये जर ट्रेंड्स विचारला तुम्हाला, पिरियड्स मध्ये जर ॲटॉमिक साईजचा काय विचारला, ट्रेंड्स विचारला, तर काय लिहिसाल पिरियड मध्ये ॲटॉमिक साईज मध्ये? as you move from left to right in any period, left to right in any period, कोणत्याही पिरियड्स मध्ये तुम्ही जर काय झाले, लेफ्ट टू राईट मूव्ह झाले, the atomic size decreases. atomic size काय होत जाते? डिक्रीज होत असते. बिकॉज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, झेड इफेक्टिव्ह ज्याला आपण म्हणणार आहोत, Z effective increases. Effective nuclear charge goes on increases. हे त्याचं कारण आहे. समजलं, लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला जर ऑप्शन मध्ये एकाच पिरियड मधले ऍटम दिले तर सर्वात छोटा ऍटम ओळखता आला पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर तुम्हाला असं दिलं असतं की एक सोडियम दिला असता, एक पोटॅशियम दिला असता, आहे की नाही? सोडियम पोटॅशियम वेगळ्याचं झालं. सोडियम घेतला असता, मॅग्नेशियम घेतला असता, ॲल्युमिनियम घेतला असता आणि इकडे घेतला असता सिलिकॉन घेतला असता. विच ऑफ द फॉलोइंग इज स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज? तुम्हाला माहिती आहे हे फर्स्ट ए ग्रुपचं आहे की नाही? हे एकाच पिरियडचे आहेत, थर्ड पिरियडचे आहेत. सोडियम, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन. आणि जसं जसं आपण इकडे चाललो तर हे 11, हे 12, हे 13, हे 14 काय होऊन राहिलं? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजेस अँड ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजेस. That's why SI has smallest size. तुम्ही सांगसाल की याची साईज काय राहणार आहे? स्मॉलेस्ट साईज राहणार आहे. लार्जेस्ट साईज जर विचारलं असतं तर सोडियम हॅज लार्जेस्ट साईज. म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये हे जे फर्स्ट स्टेजचे मेटल असतात ना, म्हणून तर ते मेटल आहेत, त्यांच्या साईज मोठ्या असतात, आहे की नाही? इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकाल ते आउटर मोस्ट ऑर्बिट मधून, आहे ना? आणि म्हणून ती मेटलिक प्रॉपर्टी दाखवत असतात. आणि जसं जसं इकडे जातो आपण तसं त्याचा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसला टाईटली हेल्ड असेल म्हणजे नॉन मेटलची प्रॉपर्टी काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. म्हणून पी ब्लॉक एलिमेंटकडे नॉन मेटल होत असतात. आलं लक्षात मी काय सांगून राहिला होते? तर हे यांच्यावरच डिपेंड आहे, म्हणून तुम्हाला हे फॅक्टर लक्षात असणं आवश्यक आहे. आता मी तिसरं फॅक्टर सांगतो. तर इनर्ट गॅसेस साठी, स्पेशली कोणासाठी? इनर्ट गॅसेससाठी. इनर्ट गॅसेसची साईज का बरं थोडी मोठी झालेली आहे दॅन द हॅलोजन्स? सर्वात छोटी तर इनर्ट गॅसेसची पाहिजे होती. तर त्याचं कारण आहे की पेअर्ड इलेक्ट्रॉन्स, जे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन इनर्ट गॅसेस, पेअर्ड इलेक्ट्रॉन जे असतात इनर्ट गॅस, अंडरगो स्ट्रॉंगर रिपल्शन, हे खूप जास्त रिपल्शन करतात, बरोबर आहे? आणि यांनी जर खूप जास्त रिपल्शन केलं तर नॅचरली साईज गोज ऑन इन्क्रीजेस. आता पेअर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजे NS2 आणि NP6 असे असतात. S मध्येही पेअर्ड असते आणि P मध्येही पेअर्ड असतात, P3 असतात. पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असते आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे रिपल्शन करतात, त्याच्यामुळे यांची साईज काय होते? इन्क्रीज होत असते. आणि दुसरं फॅक्टर आहे की यांची साईज आपण कोणत्या रेडियसनं मोजतो? व्हॅन्डरवॉल रेडियसनं मोजतो. आणि व्हॅन्डरवॉल रेडियस इज ऑलवेज ग्रेटर, ही ग्रेटरच राहणार आहे. आणि दॅट्स वाय देअर साईज इज स्लाइटली ग्रेटर दॅन दॅट ऑफ हॅलोजन्स. हे झालं तुमचं नेक्स्ट फॅक्टर. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते? आता जे नेक्स्ट फॅक्टर आहे ते आहे आपलं कोणतं? शिल्डिंग इफेक्ट.